महायुतीचे मुख्यमंत्री होतील असं अमोल मिटकरींनी ट्विट केलं. असं आहे तर अमोल मिटकरींना विचारा. मी असं म्हटलं की महायुतीचं सरकार येईल, महायुतीचा मुख्यमंत्री बनेल. महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे दिल्ली म्हणजे माननीय मोदीजी, माननीय अमितभाई, माननीय जगतप्रकाश नड्डा हे ठरवतील. आता इतपर कोणाही एखाद्या चाहत्याला आपला नेता व्हावा असं वाटतच असतं, ते त्यांनी व्यक्त करायचं असतं. त्या व्यक्त करण्यात त्याला आनंदही होतो आणि त्याच्या नेतृत्वाच्या बुकमध्ये तो प्लसमध्ये जातो. महाविकास आघाडीच्या हां नाही, आता ते उद्या आता किती वेळ आहे हो, 24 तास. उद्या 11:15ला नाही. माझा अंदाज महायुती 160 क्रॉस करेल हा माझा अंदाज आहे. महाविकास आघाडीचे काही नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मुख्यमंत्री पदाचे बॅनर देखील त्यांनी लावले आहेत. काय सल्ला त्यांना द्याल? असं आहे की आशा, होप ही एक अशी आहे की ती माणसाला अमेरिकेचा मला पंतप्रधान व्हायचं आहे, अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हायचं आहे अशी आशा, महत्त्वाकांक्षा आणि होईन अशी आशा ही कोणालाही तुम्हाला पण वाटू शकते. तर असे जे कोणी आहेत की ज्यांना वाटते की आम्ही मुख्यमंत्री होऊ, ते आता बरोबर 24 तासानंतर क्लिअर होईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील पुन्हा एकदा? मी वारंवार असं म्हटलं, तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ते सोपं नाही आहे. वारंवार असं म्हटलं की महायुतीचा मुख्यमंत्री होईल, दिल्ली ठरवेल तो मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेचं नाव पुढे केलं काय? कोणाचा? संजय नाही, हा निर्णय खरं म्हणजे दिल्ली करेल. आमची तर संघटना शिस्तीवर चालली, कधीच आमच्यामध्ये फूट पडली नाही, कशावरून पडली नाही. गेल्या 2 वर्ष 2.5 वर्षामध्ये एकनाथजी आणि अजितदादांची सुद्धा दिल्लीवर श्रद्धा नाही तर दिल्लीवर विश्वास आहे की आपलं भलं करते, आणि त्यामुळे ते सुद्धा असं म्हणतील किंवा निर्णय दिल्लीने करावा. आमचं तर दिल्ली जे म्हणेल त्याच्या बाहेर आम्ही नाही. आता EVMमध्ये मतं बंद झाली की अंदाज व्यक्त करण्यातून काही नवीन होणार नसतं. पण काही जसं म्हणतात, तुम्हीच बोललात, बरं झालं, काही सर्वे हे महाविकास सोडून गेले असले तरी बहुतांश मेजॉरिटी एखादा अपवाद सोडलं तर सगळे महायुतीचं सरकार येईल असंच दाखवतं. आणि आम्हाला फील्डमध्ये काम करणार असल्यामुळे तो सेन्स आला आहे की सरकार आउटराईट वन वे 160च्या खाली नाही, कारण म्हणजे त्याच्या पुढेच जाईल. ब्रँडेड 160च्या खाली नाही असं सरकार येईल. प्रकाश आंबेडकर म्हणाले ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ आम्ही त्यांच्यासोबत, त्यांना सोबत येणार. जे कोणी सोबत येतील त्यांना घेऊ, पण सरकार बनवण्यासाठी कोणाला बरोबर घ्यावं लागणारच नाही. 144ला मेजॉरिटी आहे, 160च्या खाली एकी सीट येणार, त्याच्या वर जे येतील अपक्ष आणि जे येतील त्यांचं स्वागत आहे, तो बोनस आहे. या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की पूर्ण स्वातंत्र्य, हे भाषण स्वातंत्र्य आहे, आंदोलन स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांनी काय करायचं हा मी काही निर्णय करण्याचा नाही, पण त्यांना उपोषण करण्याची वेळ नवीन सरकार येऊ देणार नाही. अजित पवार हे सांगावे. संजय राऊतांना नेहमीच प्रश्न पडतात, नेहमीच संशय येतो. जेव्हा जेव्हा ते कुठेतरी अपवादाने विजय होतात त्यावेळेला सगळं उत्तम असतं. जेव्हा निकाल त्यांच्या विरुद्ध जातात त्यावेळेला त्यांना संशय येतो, प्रश्न पडतात. त्याच्याकडे कोणी सिरियसली बघत नाही.